त्या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज तुम्हाला देणार आहे एंटरप्राइजेस PLP फाईल. जी फाईल देणार आहे ती तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे भावांनो. तर पहिल्यांदा तर तुम्हाला जी फाईल ओपन करण्यासाठी पहिल्यांदा क्रोम ओपन करून घ्यायचं आहे. आता ही जी फाईल तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी का नाही, तुम्ही मी दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे का नाही ती ओपन केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस अशा पद्धतीने येईल. ती दाखवतो तुम्हाला. गुगलवर जाऊन तुम्हाला दाखवतो भावांनो. ही लिंक कॉपी केलेली ओपन करून घेतो. ओपन करून लोड होते. असे ओपन करून घेतल्यानंतर असा काही इंटरफेस येईल. असं आल्यानंतर तुम्हाला इथं डाउनलोडच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असं काय डाउनलोड होऊन जाईल. तुमची जरा लोडिंग होईल. इथं तुम्हाला डाउनलोड एनिवे असा एक ऑप्शन दिसेल. त्याच्यावर एकदा क्लिक केलं का नाही, तुमची जी PLP फाईलची डाउनलोड होऊन जाईल. डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला फिक्स लॅब हे ओपन करून घ्यायचं आहे. फिक्स लॅब ओपन करून घेतल्यानंतर असा काय इंटरफेस येईल, त्याला कॅन्सल करून घ्यायचं आहे. कॅन्सल केल्यानंतर तुम्हाला माय प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. माय प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला .plp असा एक ऑप्शन दिसेल. त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती स्क्रोल करायचं आहे. आता वरती स्क्रोल केल्यानंतर ह्याच फोल्डरमध्ये तुम्हाला एंटरप्राइजेस असं एक PLP दिसेल. ती ओपन करून घ्यायची आहे तुमच्या ह्याच्यातनं. मी पहिल्यांदाच ओपन करून घेतलेलं आहे, त्यामुळे मी बॅक येतो आणि तुम्हाला डायरेक्ट ओपन करून दाखवतो. तर ही अशी ओपन करून घेतली आणि हे काय अशा पद्धतीने काही एंटरप्राइजेसची एक PLP फाईल दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही ही जी लॉक काढून एक लॉक काढून जे आहे का नाही तुम्ही चेंजेस करू शकता. ही सामान ही असंच राहू द्या, पण बाकीचं जी पत्ता किंवा तुमचं नाव आणखीन तुम्हाला कुठलं हे तर वस्तू भेटतात तीही टाकू शकता. तुमच्या ह्याचं नाव टाकायचं असल्यावर डबल क्लिक करायचं आहे. क्लिक करून ही सिम्पल मराठी फॉन्ट आहे भावांनो, त्यामुळे तुम्ही ह्याला चेंज करू शकता. कारण की ह्याला युनिकोड नाही. साधी टायपिंग केली मराठीत तरी होऊन जाईल. जसं की आता मी टाकतो AN, मराठीत टाकतो AN. तुम्हाला दाखवण्यासाठी टाकून दाखवतोय. मराठीत टाकून दाखवतो AN. अशा पद्धतीने काय टाकलं, हे अशा पद्धतीने काय येते. इथं तुम्ही बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ॲडजस्ट करून घेतल्यानंतर असं ओके तुम्हाला बाजूला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ही बॉक्स जाऊन जाईल. तर ह्याला लॉक लावायचं आहे. म्हणजे परत आता समजा ही बदलताना जर चुकून ही डिलीट झालं तर तुम्हाला परत एकदा डबल हेच प्रोसेस करावं लागेल. त्यामुळं असं क्लिक जर झालं का नाही, त्याला लॉक करून टाकायचं आहे. सर्वांना लॉक करून टाकायचं आहे. लॉक केल्यानंतर असं जर तुम्हाला बदलायचं असेल तर एक बदलू शकता. म्हणजे ही लॉक करताना लॉक केल्यावर कसं होईल, दुसरं काही डिलीट होणार नाही किंवा चेंज होणार नाही. तर इथं तुम्ही जे तुमच्याकडे सामान उपलब्ध आहे त्याचेसुद्धा फोटो टाकू शकता. किंवा मीही ह्याच्यात काही PNGs दिलेले आहेत, प्रोव्हाइड केलेले आहेत. ही PLP फाईल भावांनो तुम्हाला फ्रीमध्ये भेटणार आहे. तर भेटूया असेच एका आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. जाता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका.